मंडळी, नशीबवान या मालिकेचा इंटरेस्टिंग असा 14 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मी अनघा, माझी आवडती सिरियल या तुमच्या लाडक्या चॅनलवर. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय गिरिजा दवाखान्यात पोहोचलेली आहे प्रभासला भेटण्यासाठी. आणि इकडे तिचा भाऊ तिला सारखा फोन करत असतो, तायडे फोन उचल. त्याला रावण दहन बघायला जायचं असतं आणि नेमका तो दारुडा बाबा त्याचा फोन शोधत असतो. आता त्याच्या मुलाच्या हातात त्याला फोन दिसतो, त्यामुळे तो भनकतो आणि म्हणतो, काय रे, तुझ्याकडे काय करतोय फोन? केव्हा धरणं मी शोधतोय, कोणाला फोन लावत होतास? काय रे, का फोन बाजारात विकायचा होता तुला? त्यावरती गिरिजाचा भाऊ भारी उत्तर देतो आणि म्हणतो, ए चल, तूच विकला नाही बाजारात फोन आतापर्यंत, हे नशीब आमचं, तायडीला फोन लावतोय. आता तो त्याच्या हातातनं फोन पुन्हा हिसकवतो आणि म्हणतो, चला आणि इकडे. आला मोठा तायडीला फोन लावतोय. आणि मग निघून जातो त्याचा बाबा. आणि तो मात्र अजूनही गिरिजाची वाट बघतोय. तिचा भाऊ इकडे गिरिजा पोहोचली आहे हॉस्पिटलमध्ये आणि ती नर्सला विचारपूस करते, आता पेशंटची तब्येत बरी आहे ना, मी भेटू शकते का त्यांना? नर्स म्हणते, चला तुम्ही वेळेवर आलात, मी त्यांच्याच रूममध्ये चालली आहे, मी तुम्हाला घेऊन जाते. असं म्हणून आता गिरिजाला ती प्रभासच्या त्या वॉर्डमध्ये घेऊन जाते. इकडे बघा, रुद्र बघतो तर काय, त्याच्या गाडीला ती पिशवी तशीच राहिली आहे. वासंतीने गिरिजाला जी साडी दिली ना, ती रुद्रकडेच राहिली आहे. रुद्र विचार करतो, अरे ही आईसाहेबांनी दिलेला आशीर्वादाची साडी तर माझ्याकडेच राहिली. अरे देवी आई, तू मुद्दाम मला चान्स दिलाय ना गिरिजाला भेटण्यासाठी, कळलं मला. आता हा रुद्र पुन्हा जाणार गिरिजाला भेटायला. असं म्हणून आनंदात तो त्याचा गॉगल पुन्हा डोळ्यावर घालतो आणि शान मारत निघतो. इकडे बघा, हा नागेश्वर निघालाय रावण दहनासाठी, पण आता नेमकी वासंती त्याला अडवते आणि म्हणते, अहो थांबा ना. नागेश्वर चिडतो आणि म्हणतो, आल्याच का आडव्या पुन्हा, काय आहे आता? वासंती म्हणते, तुम्ही बाहेर चाललात रावण दहनासाठी, ऑक्शन करून जा, नाही म्हणजे ते शुभ असतं ना. आता वासंतीचं बोलणं हा मुद्दाम हेटाळतो आणि म्हणतो, काय शुभ न काय अशुभ, तुम्ही आमच्या आयुष्यातच मोठं संकट आहात, आणखीन कोणतं संकट येणार आहे आमच्यावर? असं म्हणून तो तिला वाटेल तसं बोलतो, नेहमीप्रमाणे आपलं तिला घालून पाडून बोलतो. आणि आता ती पुढे पुढे येत असते औक्षणासाठी, तेव्हा मुद्दाम नागेश्वर म्हणतो, चला लवकर लवकर पावलं उचला, काय उशीर लावताय तिथून इतकं यायसाठी? वासंतीच्या पायाला जबरदस्त मार बसलाय, त्यामुळे तिला पटपट चालता येत नसतं आणि चालता चालता शेवटी नागेश्वरच्या घाईमुळे ती पडतेच. तिच्या हातातलं औक्षणाचं ताट आता खाली पडतं, त्यामुळे नागेश्वर अजून चिडतो आणि म्हणतो, झालं, केलाच जाताना समजायच का, मुद्दाम करायचा असताना तुम्हाला असा स्फोट. असं म्हणून खूप चिडतो आता तिच्यावर. आणि तेवढ्यात तिथे उर्वशी पण पोहोचते. पण तत्पूर्वी त्यांनी आता पुन्हा प्रभासचा सीन दाखवलाय. प्रभास दवाखान्यात असतो आणि तिथे त्याला समोर गिरिजा दिसते आणि ती नर्स सांगते की ह्याच त्यांनी तुम्हाला इथे दवाखान्यात ॲडमिट केलंय. आता गिरिजाचे आभार मानतो प्रभास आणि म्हणतो, धन्यवाद ग पोरी, बरं झालं तुम्हाला दवाखान्यात इथे ॲडमिट केलंस, नाहीतर माझं काय झालं असतं बघ. गिरिजा त्यांना विचारपूस करते, काका तुम्ही ठीक आहात ना, कसे आहात, बरं वाटतंय ना तुम्हाला? मग आता प्रभास म्हणतो, जित्ताय ग पोरी, तुझ्यामुळे, तुझे उपकार कसं फेडू तेच कळणसं झालंय बघ. असं म्हणतात प्रभास. तेव्हा गिरिजा म्हणते, काका उपकार काय त्यात, तुम्ही रस्त्यावर पडला होता, तुम्हाला बोलता पण येत नव्हतं, अहो कोणी असतं दुसरं तर हेच केलं असतं माझ्या जागी, तुमच्या घरचा नंबर देता का मला, तुमचे घरचे काळजीत असतील ना. असं म्हणते ती. तेव्हा प्रभासला आता टेन्शन येतं. गिरिजा म्हणत असते, सांगा नंबर, मी कळवते तुमच्या घरच्यांना. आता प्रभास विचार करतो, घरच्या लोकांपासून तर लपतोय ना पोरी. इकडे बघा, ही उर्वशी मुद्दाम नागेश्वरला म्हणते, अहो दादासाहेब शांत व्हा, कसला इस्कोट होणार आहे, काही होणार नाही बघा, कोणाची हिंमत आहे का तुमचं वाकडं करण्याची? मुद्दाम म्हणते ती वासंतीला टोमणे मारायला आणि म्हणते, जा तुम्ही दादासाहेब शांतपणे, रावण दहनासाठी सगळे वाट बघतायत तुमची. मग आता हा नागेश्वर जाताना म्हणतो, दीदी तुम्ही पण लवकर या, मी वाट बघतोय तुमची. असं म्हणून नागेश्वर निघून जातो. उर्वशी त्याला जाताना म्हणते, हो मी येते हं लवकर दादासाहेब, तुम्ही लवकर निघा. इकडे रुद्र पोहोचलाय दवाखान्यात आणि गिरिजाबद्दल विचारपूस करतो आणि म्हणतो, गिरिजा इथे आल्यात का? ती सिस्टर विचारते, तुम्ही कुठल्या गिरिजाबद्दल बोलताय? आता रुद्रने तिचं वर्णन करून सांगितलं की तिने असं लाल दुपट्टा घातलाय बघा, लाल ड्रेस आहे, काळा ड्रेस आहे. मग आता ती सिस्टर म्हणते, अच्छा तुम्ही गिरिजाबद्दल बोलताय का? त्या बरं बरं, इथून लेफ्ट जा, त्या वॉर्डमध्ये. असं म्हणून तिने आता नर्सने रुद्रला पत्ता दिलाय. रुद्र आता त्या वॉर्डकडे जातोय बरं का. आणि पुन्हा उर्वशीचा आणि वासंतीचा सीन दाखवलाय. उर्वशी वासंतीला खूप घालून पाडून बोलत असते आणि म्हणत असते, काय ग, तुला काय वाटलं की दादासाहेबांना तू ओवाळशील आणि सगळं क्रेडिट तुला मिळेल, रावण दहनाचं क्रेडिट तुला मिळेल, दादासाहेबांना मिळालं म्हणून? तुला तुझ्या कर्तृत्वाने नाही, तुला आमच्या पैशामुळे मान मिळतो.
कोणाची हिंमत नाहीये माझ्या दादासाहेबांना असं त्रास देण्याची. चल हे सगळं साफ कर, आवर हे आता हे सगळं. आता ती वासंती आवरायला खाली बसणार असते, तिला बसता येत नसतं ना पायाला दुखापत झाल्यामुळे. उर्वशी तिला लोटते आणि म्हणते, काय उभं राहून कामं करता, बसून करा की जरा, युजलेस कुठल्या, असं म्हणून निघून जाते. वासंती मनाशी विचार करते, काही झालं तरी या रावणाने रावणाचं दहन करायचं नाही. या वर्षी मात्र रावणाचं दहन रामानेच करायला हवं. इतक्या वर्षानंतर देवकी आणि अंगद यांच्या पिंडाला कावळा शिवलाय हा साधा संकेत नक्कीच नाहीये. वाईटावर चांगल्याचा विजय नक्की होणार, नक्कीच होणार. आता पुढे त्यांनी पुन्हा गिरिजा आणि प्रभासचा सीन दाखवलाय. इकडे आता प्रभासला गिरिजा म्हणते ना, तुमच्या घरच्यांचा नंबर सांगा बरं. प्रभास म्हणतो, अगं पोरी, मी बोलतो माझ्या घरच्यांशी, आणि इकडे फोन, असं म्हणून प्रभासने गिरिजाकडून तिचा फोन घेतलाय. आता तो विचार करतो, मी काय सांगू, कुणाला सांगू, घरी फोन केला तर माझ्या जीवाला धोका आहे. आता तो विचार करतो की वासंतीलाच फोन करून सांगावं. वासंती अक्कालाच फोन करतो, पण आता या मुलगी समोर कसं बोलावं. मग आता गिरिजा म्हणते, ते मी जरा, आता गिरिजा म्हणते, बरं बरं काका बोला तुम्ही, मी कोपऱ्यात थांबते. आता बघा हा, प्रभासने वासंतीला फोन लावलाय बरं का प्रेक्षकांनो. वासंती बघते अननोन नंबर आहे, पण ती उचलते फोन आणि म्हणते, हॅलो बोला. मग प्रभास म्हणतो, वासंती ताई, वासंती अक्का, मी बोलतोय. आता वासंती म्हणते, प्रभास दादा तुम्ही, अहो कसे आहात, कुठे आहात तुम्ही. आता प्रभासने त्याच्यासोबत झालेली सगळी हकीकत या वासंतीला सांगितली आहे. वासंती म्हणते, तुमचा आवाज ऐकून बरं वाटतंय, कुठे आहात तुम्ही प्रभास दादा. मग प्रभास सांगतो, मी बरं आहे पण मी हॉस्पिटलमध्ये आहे. वासंती म्हणते, काय झालं दादा. मग प्रभास सांगतो की तुझ्या नवऱ्यानं माणसं पाठवली आहेत मला मारायला, आणि एकानं मला कुऱ्हाड मारली बघ, हातावर कुऱ्हाड मारली आहे आणि जरा जखम झाली आहे. वासंती घाबरते आता, आणि तेवढ्यात तिकडे या नागेश्वरची माणसं त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. प्रभास त्याची सगळी ख्याली खुशाली वासंतीला कळवतो आणि म्हणतो, मी बरा असतोय आता, तू काळजी करू नको अक्का. मग वासंती म्हणते, हो सुमंतराव पण तुमच्या मागावर आहेत बरं का भाऊजी, यांनी माणसं पाठवली आहेत. मग आता तो सुमंतरावनं त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलाय बरं का प्रेक्षकांनो, आणि नेमकं या प्रभासला त्याची खबर लागली आहे. बघा पुढे काय घडलंय. खूप इंटरेस्टिंग एपिसोड आहे आजचा. वासंती सावध करते प्रभासला, सावध राहा, ते सुमंतराव तुम्हाला तिथे शोधायला येऊ शकतात हॉस्पिटलमध्ये. प्रभास म्हणतो, होय अक्का, मी सावधच राहतो. वासंती म्हणते, दादा हा फोन कोणाचा आहे. मग प्रभास म्हणतो, अहो एका देवीनं मला वाचवलं हो अक्का, तिचाच फोन आहे बघा. बरं आता मी ना आता फोन ठेवतो अक्का. मग वासंती त्याला म्हणते, काळजी घ्या, इकडे हा सुमंतराव कोण तो पोहोचलाय दवाखान्यात आणि नागेश्वरच्या गुंडांना कमांड देतो की तुम्ही इकडे शोधा, मी इकडे शोधतो, आणि तो प्रभास वाचला नाही पाहिजे. आता तेवढ्यात इकडे बघा या उर्वशीने अर्धवट बोलणं ऐकलंय बरं का या प्रभासचं आणि त्या वासंतीचा, आणि जोरात ओरडून म्हणते, कोणाचा फोन होता. वासंती आता उर्वशीला प्रचंड घाबरलेली असते. आता तिचे हात थरथर कापतात. तिला असं वाटतं, आपण जर या उर्वशीला सांगितलं की प्रभासचा फोन होता तर प्रभासच्या जीवाला तर धोका आहे. तर बघा आता ते गिरिजा विचारते, झालं का काका तुमचं बोलणं. आता प्रभास तिला म्हणतो, ओ बेटा, अगं काय झालं, फोनच लागला नाही बघ घरच्यांना. गिरिजा म्हणते, काय फोन नाही लागला, बरं ठीक आहे, हरकत नाहीये, उद्या पुन्हा लावूयात काका आपण फोन. आता प्रभास तिचे आभार मानतो. तर बघा आता पुन्हा त्यांनी या वासंतीचा आणि उर्वशीचा सीन दाखवलाय. वासंती प्रचंड घाबरलेली असते उर्वशीला. आता ही उर्वशी म्हणते, कोणाचा फोन होता ग, तुला विचारते मी, कोणाचा फोन होता. आता उर्वशी काहीही विचार न करता वासंतीचा फोन तिच्या हातात हिसकावून घेते. वासंती घाबरलेली असते. ती म्हणते, अननोन फोन होता, मी बघितलंच नाही, नुसतं हॅलो म्हणाले. आता उर्वशी त्याच नंबरवर कॉलबॅक लावते आणि नेमकं तो फोन गिरिजा उचलते. उर्वशी आता काहीच बोलत नाही बरं का. इकडे गिरिजा प्रभासला म्हणत असते, काका तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी नारळ पाणी आणते हा. तेवढ्यात गिरिजाचा फोन वाजतो. तो फोन उर्वशीने केलेला कॉलबॅक असतो चेक करण्यासाठी. गिरिजा विचार करते, अरे कोणाचा नंबर आहे हा. आता गिरिजा म्हणते, हॅलो हॅलो, पण उर्वशी मुद्दाम काहीच बोलत नाही. आता वासंतीचा जीव थोडासा भांड्यात पडलाय खरी, पण आता बघा इकडनं गिरिजा म्हणते, कोण बोलतंय. उर्वशी तिकडनं काहीच बोलत नाही आणि फोन कट करते आणि आता वासंतीला धमकी देते आणि म्हणते, उर्वशी आता वासंतीकडे रागाने बघत असते बरं का प्रेक्षकांनो. आता बघा वासंती म्हणते, बघितलं ना, अननोन नंबर होता तो. उर्वशी म्हणते, मला माहिती आहे प्रभासला पळून जाण्यासाठी तूच मदत केली आहेस, पण लक्षात ठेव तो वाचणार नाही आहे. मी आणि दादासाहेब त्याला शोधून काढूच, आणि तेव्हा पश्चाताप होईल तुला, पश्चाताप होईल त्याला मदत करण्याचा.
असं म्हणून त्या वासंतीचा हात जोरात असा समोर घेते आणि तिच्या हातात तो मोबाईल टेकवते. वासंती तिला प्रचंड घाबरते हा प्रेक्षकांनो, कारण ती फारच अत्याचार करते वासंतीवर. तर असो, वासंतीचा जीव आता भांड्यात पडला खरी, पण आता बघू काय काय संकट येणार आहेत पुढे. मालिकेची कथा फार इंटरेस्टिंग आहे प्रेक्षकांनो. तुम्हाला आवडतंय ना माझा हा रिव्ह्यू, तर प्लीज लाईक करायला विसरू नका आपल्या या रिव्ह्यूला. तुम्ही जास्तीत जास्त लाईक कराल, चॅनलला सबस्क्राईब कराल, तर तुमच्यापर्यंत हा रिव्ह्यू लवकरात लवकर पोहोचेल. तर बघा, आता इकडे रुद्र पोहोचलाय दवाखान्यामध्ये आणि तेवढ्यात तो सुमंतराव या रुद्रला बघतो तिथे दवाखान्यात. तो रुद्र गिरिजाची साडीची पिशवी द्यायला आलाय ना, त्याला वाटतं आता गिरिजाशी बोलावं म्हणून तो त्याची कॉलर वगैरे नीट करत असतो. तेवढ्यात सुमंतराव आवाज देतो, रुद्र दादा तुम्ही इथे. आता रुद्र घाबरतो बरं का, त्याला वाटतं आता याला काय उत्तर द्यावं, कारण त्याच्या वडिलाचा माणूस आहे ना तो जवळचा. आता रुद्र म्हणतो अरे तुम्ही इथे. मग आता ते सुमंतराव म्हणतात पण तुम्ही इथे काय करताय रुद्र दादा. आता हा रुद्र ना त्या प्रभासच्या वॉर्ड समोरच उभं राहून बोलतोय. आता प्रभास आरशातनं बघतो रुद्र आणि सुमन दोघं सोबत. प्रभास घाबरतो आणि विचार करतो अरे बापरे हे दोघे सोबत. आता जर नागेश्वरला कळलं की मी इथे ऍडमिट आहे तर माझा विषयच संपला. आता पटकन या प्रभासने अंगावर असा रग ओढून घेतलाय. गिरिजा विचारत असते काय झालं काका तुम्हाला, अचानक थंडी वाजते का. पण प्रभास आता तोंडातनं चकार शब्द काढत नाहीये, कारण त्याला माहितीये त्याच्या जीवाला धोका आहे. इकडे रुद्र सुमंतला विचारत असतो तुम्ही इथे कसे काय. आता सुमंत त्याला विचारतो पण तुम्ही काय करता इथे. त्यावर रुद्र म्हणतो अरे माझ्या मित्राचे काका जरा ऍडमिट आहेत दवाखान्यात, त्यांना भेटायला आलो होतो मी इथे. तुम्ही इथे कसे काय. आबासाहेब पण आलेत का तुमच्या सोबत. मग सुमंतराव म्हणतो नाही नाही आबासाहेब नाही आलेत, मीच आलोय इथे शोधायला एका माणसाला. मग आता रुद्र म्हणतो काय शोधायला, कोणाला शोधायला. सुमंतराव स्पष्टच सांगतो की अहो दुसरं कोण, तुमच्या काकाने आमच्या जीवाला घोर लावलाय, त्यांना शोधायला आलो इथे. त्यावरती रुद्र म्हणतो काका इथे हॉस्पिटलमध्ये कसं काय असेल. त्यावरती हा सुमंतराव म्हणतो काय करणार, कोणी येडं समजून केलं असेल त्यांना ऍडमिट दवाखान्यात, काय करा समजच अवघड आहे. आता तो ते वॉर्ड उघडणार असतो. तेवढ्यात रुद्र म्हणतो अरे इथे कोणी नाहीये रे, अरे इथे कोणीच नाहीये. असं म्हणून तो सुमंतला मुद्दाम पलीकडे पाठवतो आणि म्हणतो अरे इथे माझ्या मित्राचे काका ऍडमिट आहेत, इथे आपला काका नसणार आहे. असं म्हणून त्याने सुमंतला सांगितलं की तू जा तिकडे शोध रे. असं म्हणून आता तो निघून जातो. सुमंतराव दुसरीकडे शोधाशोध करतोय प्रभासची. इकडे गिरिजा म्हणत असते काका तुम्हाला काही खायचं का. तेवढ्यात रुद्र दरवाजा उघडतो आणि म्हणतो ग गिरिजा. गिरिजा म्हणते अरे तुम्ही इथे पुन्हा गेलाच नाही का, परत आलात. आता रुद्र म्हणतो परत आलो, ही तुमची साडी माझ्याजवळ विसरलात, प्रेमाने दिली होती ना तुम्हाला. मग गिरिजा म्हणते अगं बाई जरा विसरलेच, गडबडच झाली होती ना. रुद्र म्हणतो हे कोण आहेत, हेच आहेत का ते ऍडमिट केलेले पेशंट, हेच तुमचे पेशंट का. गिरिजा म्हणते हो हेच आहेत ते. रुद्र म्हणतोय तिला काय ग काय झालंय गिरिजा यांना. गिरिजा म्हणते काही नाही अपघात झाला होता पण बरेत आता ते. आता हा रुद्र कोण आहे पेशंट ते बघण्यासाठी असा वाकून बघत असतो बरं का. काय झालं काका तुम्हाला. गिरिजा पण म्हणते काका अहो तुम्हाला बरं वाटत नाहीये का. पण आता प्रभास मात्र हालत पण नाहीये आणि चुपचाप झोपलाय अंगावरती रग ओढून. आता रुद्र असा खाली वागतो आणि तेवढ्यात त्याचा फोन येतो. रुद्र प्रभासला बघणार तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आलाय आणि तो फोन असतो नागेश्वरचा. नागेश्वर म्हणतो कुठे चिरंजीव, मैदानावर पोहोचा की. रुद्र म्हणतो हो आबासाहेब मी पोहोचतोच आहे. आणि नागेश्वर पुढे काही बोलणार तेवढ्यात रुद्रने फोन कट केलाय. नागेश्वर तिकडनं नुसता हॅलो हॅलो करतो आणि इकडे प्रभास त्याच्या जीव मुठीत धरून बसलेला असतो बिचारा. आता बघा प्रेक्षकांनो, तेवढ्यात नागेश्वरची बाकीची जी गुंड आहेत त्या सुमन सोबत आलेली ती आता हॉस्पिटलमध्ये येतात. पण सुमंतराव त्यांना म्हणतो अय इथं काही नाहीये, चला बाहेर जाऊ आपण. आता थोडक्यात प्रभासचा जीव आत्ता तरी वाचलाय. इकडे गिरिजा म्हणते मला ना घरी जायचंय. रुद्र म्हणतो चला मग मीच सोडतो तुम्हाला. रुद्र ॲट ऑल टाइम सर्व्हिसमध्येच असतो गिरिजाच्या. असो, गिरिजा जाताना म्हणते काका मला घरी जावं लागेल, काळजी घ्या मी उद्या येते. असं म्हणून गिरिजा आता निघून जाते तिथून बरं का. आणि रुद्र पण जातो तिच्यासोबत. तर प्रेक्षकांनो आता बघा पुढच्या सीनमध्ये काय होतं. रुद्र स्वतःचा म्हणजे जरा श्वास मोकळा घेतो जेव्हा प्रभास स्वतःचा श्वास मोकळा घेतो जेव्हा रुद्र तिथून निघून जातो आणि विचार करतो बाप रे बरं झालं रुद्रने मला बघितलं नाही, नाहीतर माझ्या जीवाचं काही खरं नव्हतं. असं म्हणून आता या प्रभासने जरा सुटकेचा निश्वास टाकलाय. पण अजून त्याच्यावरचं संकट टळलेलं नाहीये, कारण उर्वशीला एक मोठं सत्य आज कळलंय. उर्वशी त्याचा आणि म्हणजे प्रभासचा आणि तिचा फोटो हातात घेते आणि त्या फोटोशी बडबडत असते कुठे पळून गेलायस रे प्रभास, फसवलंयस तू मला, पण सापडशील रे, जाणार कुठे. जोपर्यंत मी तुला शोधून काढत नाही ना तोपर्यंत मला चैन पडणार नाहीये.
माझ्याबद्दल जर कोणाला काही बोललास ना तर सोडणार नाही म्हणून उर्वशी आता तो फोटो फेकते. तेव्हा त्या फोटोच्या आड तिला एक चिठ्ठी सापडते आणि त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं असतं ते बघा. बहुतेक तरी प्रभासला या उर्वशीचं सत्य माहीत असावं. तिने दुसरा संसार थाटलेला आहे म्हणून, त्यामुळेच प्रभास तिच्यापासून लांब पळत असावा प्रेक्षकांनो. आणि जसं नागेश्वर इतरांना लुबाडतोय तसं त्याची बहीण त्याला लुबाडते. बघा ना काय स्टोरी दाखवली इंटरेस्टिंग. आता त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, तू आणि तुझा भाऊ दोघेही या प्रॉपर्टीवर, ही तुमची बहीण भावाची जोडी ज्या प्रॉपर्टीवरती वेटोळा घालून बसले ना, त्यात ही जी प्रॉपर्टीची खरी मालकीण आहे, खरी वारसदार आहे, ती जिवंत आहे. आता उर्वशी ही चिठ्ठी वाचते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि प्रेक्षकांनो इथे पुढे त्यांनी तोच प्रोमो रंगवलाय जो आपण येत्या आठवड्यापासून बघतोय. आता तिथे ती जीजी येते बरं का, आणि ती या नागेश्वरला अडवते आणि म्हणते, तू करणार रावण दहन? अरे रावणच रावणाचं दहन नसतो करतंय, राम लागतोय रावणाचं दहन करायला, चला रे याला बाजूला सरकवा, असं म्हणून जीजी तिथे तमाशा रंगवते. पण आणि तेवढ्या तिथे कुठून कशी माहीत नाही ही गिरिजा पोहोचते आणि रावणाचं दहन करते. येणारे एपिसोड इंटरेस्टिंग असणार यात शंका नाहीये. आवडला असेल आजचा रिव्ह्यू तर लाईक करायला विसरू नका. आणि मंडळी चॅनलला प्लीज आवर्जून सबस्क्राईब करा नशीबवान या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी. हा एपिसोड रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून आवर्जून सांगा. तुमच्या कमेंटची मी नेहमीच वाट बघत असते. चला तर मग भेटूया उद्या पुन्हा एकदा नशीबवान या मालिकेच्या जबरदस्त अशा रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.